किती वेळ झाला हा चॅप्टर वाचते, संपतच नाहीये. जरा वेळ ब्रेक घेते. व्हॅलेंटाईन्स डे पार्टी. सगळे कपल व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. आई बाबांनी पण करायला पाहिजे. आई तर किती खुश होईल. पण कसं शक्य आहे? अहो रेशो आणि चहा टाक. आई काय झालं? बाबा का चिडलेत? आणि तुम्ही एकत्र कसे आलात? मला क्लासला घ्यायला आले होते. आई म्हणजे त्यांना कळलं का की तू कुकिंगच्या क्लासला नाही आरजेच्या? पिहू, हळू बोल. त्यांना काही कळलं नाहीये, पण तिकडे एक वेगळाच गोंधळ झाला. काय? माझ्या क्लासमध्ये मुलं आहेत. बाबा नेमके मला घ्यायला आले. बाबांनी त्या मुलांना बघितलं. मला म्हणाले, तुझ्या क्लासमध्ये पुरुष आहेत. हे जर मला आधीच कळलं असतं तर मी तुला क्लासलाच पाठवलं नसतं. बाबा असं म्हणाले? याला काय अर्थ आहे? असे कसे विचार आहेत बाबांचे? हळू बोल ना बाळा. आई मी हळू बोलण्याने काय होणार आहे? बाबांनी त्यांचे विचार बदलायला नको का? आणि काय हरकत आहे तुझ्या क्लासमध्ये पुरुष असले तर? इतर बायका कामं करत नाही तिथे नसतात का पुरुष? का इतर बायका लेडी स्पेशल ट्रेन सारख्या लेडी स्पेशल ऑफिसमध्ये काम करतात? मला सगळं कळतंय, पण हे चुकीचं आहे. बायका किती पुढे गेल्या आहेत आज. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कोर्ट, कॉर्पोरेट ऑफिस इतकंच नाही, स्पेसमध्ये सुद्धा बायका आणि पुरुष एकत्र जातात, एकत्र काम करतात. हे जग खूप पुढे गेलंय, पण आपण अजूनही जुन्या विचारांमध्ये जगतोय. याचा बळी ठरतोय. आई हे खरंच चुकीचं आहे. मला तुझं सगळं म्हणणं पटतंय पिहू, कळतंही. पण पिहू, मी एक साधी गृहिणी आहे आणि मला माझा संसारही तितकाच महत्वाचा आहे. त्या दिवसानंतर तुझे बाबा माझ्याशी इतकं छान बोलत होते. आज तर चक्क मला घ्यायला आले ते. पिहू, हे सगळं मला हवं आहे. खूप वाट पाहिली मी या दिवसांची. त्यांच्या तोंडून माझ्याबद्दल प्रेमाचे, आपुलकीचे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. सगळं छान चाललं होतं. मला सगळं मिळत असताना आज ती गोष्ट झाली. आणि आई सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही ग बाळा, तू नको मला सॉरी म्हणूस. हे बघ, मला फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इथून पुढे मला सावध राहायला हवं. आणि बाळा, तुझे विचार अगदी बरोबर आहेत. हा, मला ते सगळे पटतायत, पण फक्त विचारांनी समाधान नाही न होत. माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आणि मला तुझ्या बाबांचं हरवलेलं प्रेम परत मिळवायचं, राग नाही. आणि ते एक ना एक दिवस मी नक्की मिळवेन. मी चहा टाकते. सॉरी आई, खूप बेसिक गोष्टींसाठी तुला रडावं लागतंय, वाट बघावी लागते, जुरावं लागतंय. पण आता असं होणार नाही. आई आणि बाबांमध्ये सगळं काही नॉर्मल होण्यासाठी काहीतरी करावंच लागेल.